या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत पारू पळतच बंगल्यामध्ये जाते आणि तिला बघून सगळ्यांच्या जीवात जीव येतो. अहिल्या तिची आणि गनीची चौकशी करते तर मारुती सांगतो की गनीला आत्ताच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून आलो आहे. त्याने सांगितलं की हरीश सरांनी त्याची खूप काळजी घेतली, मात्र त्या दिशा मॅडमने आणि अनुष्का मॅडमने त्याला खूप त्रास दिला आणि त्यामुळे तो खूप घाबरलाय. तर पारू सांगत असते की देवी आई इतकंच नाही तर त्या दोघींनी हरीश सरांना आणि त्यांच्या लहान भावाला सुद्धा मारून टाकलं आणि ते ऐकून सगळेच जण खूप चिडतात. अहिल्या म्हणत असते की कोणत्या मातीच्या बांधल्या आहेत त्या दोघी जणी, इतक्या खालच्या थराला कशा काय जाऊ शकतात? त्यांना मी नको आहे ना, त्यांना मला त्रास द्यायचा आहे ना, मग त्या माझ्या जवळच्या माणसांचा असा छळ का करतायत? मग त्यानंतर ती पारूजवळ जात म्हणते की पारू, खरंच तुझे मानावे तितके आभार कमी आहेत. तू मला ओरडून ओरडून त्या दोघींबद्दल सांगत होती, सावध करत होती, पण मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवला. आज ना तू मला एखाद्या पर्वताप्रमाणे भासत आहे. फक्त तुझ्यामुळे आज माझं कुटुंब सुरक्षित आहे. तू दिशाच्या वेळीसुद्धा मला वेळीच सावध केलं आणि प्रीतमचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलं आणि आजसुद्धा तू आदित्यचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलं. पण मग त्यानंतर अहिल्याला पोलिसांनी दिशाबद्दल जे काही सांगितलेलं असतं ते आठवतं आणि ती पारूला विचारते की पोलिसांचं तर असं म्हणणं आहे की रात्रभर ती दिशा पोलीस कस्टडीमध्येच होती आणि अनुष्का तर पळून गेली. मग हे सगळं त्या दोघींनी कसं काय केलं? तर पारू म्हणत असते की देवी आई, ते मला सुद्धा माहीत नाही, पण हा सगळा ना त्या दोघींचाच प्लॅन आहे. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच प्रीतम धावत पळत त्या ठिकाणी येतो. तो पारूला म्हणत असतो की पारू, तू ठीक आहेस ना, आणि दादा कुठे आहे? मला हरीशबद्दल कळलं आणि मी ताबडतोब इकडे आलो. आणि त्याला बघून पारू घाबरते. ती म्हणत असते की प्रीतम सर, तुम्ही इथे काय करताय? आदित्य सर कुठे? तर प्रीतम म्हणत असतो की अगं दादा तर तुझ्यासोबत होता ना. आणि त्यावर पारू म्हणते की नाही प्रीतम सर, तुम्हीच तर मगाशी त्यांना फोन केला होता आणि सांगितलं होतं ना की ऑफिसमध्ये काही गुंड आले आहेत आणि ते तोडफोड करतायत, म्हणून मग ते लगेच घाईगडबडीत ऑफिसकडे जाण्यासाठी निघाले. आणि ते ऐकून प्रीतम म्हणतो की नाही पारू, असं काही घडलेलं नाही आहे आणि मी दादाला फोनसुद्धा केला नव्हता. आणि हे ऐकून घरातील सगळेजण खूपच घाबरतात. अहिल्या म्हणत असते की प्रीतम, ताबडतोब आदित्यला फोन कर आणि त्याला घरी बोलावून घे. त्यामुळे प्रीतम लगेच आदित्यला फोन करतो आणि फोन स्पीकरवर ठेवतो. दुसरीकडे आदित्य गाडी चालवत असतो, मात्र त्याचवेळी त्याच्या समोरून एक गाडी आडवी येते आणि पाठीमागून सुद्धा एक गाडी येते. आदित्य कॉल रिसीव करतो आणि त्यावेळी त्या दोन्ही गाड्यांमधील ड्रायव्हर जोरजोरात हॉर्न वाजवू लागतात आणि त्यामुळे अहिल्याचा, पारूचा, प्रीतमचा आवाज आदित्यपर्यंत पोहोचतच नाही. पारू ओरडून ओरडून त्याला सांगत असते की आदित्य सर, तुम्ही ताबडतोब घरी या, पण ते काय बोलतायत हे आदित्यला काही कळत नाही. आणि नेमकं त्याच वेळी पारूच्या गळ्यामध्ये असणारं ते मंगळसूत्र तुटतं आणि त्यामुळे ती खूप घाबरते. तिला आठवतं की याआधी जेव्हा तिने ते मंगळसूत्र काढून ठेवलं होतं तेव्हा आदित्यचा खूप मोठा अपघात झाला होता. त्यामुळे ती खूप घाबरते आणि धावतच देवघरामध्ये जाते. तर दामिनीसुद्धा तिच्या पाठोपाठ जाते. इकडे अहिल्या आणि प्रीतम आदित्यसोबत बोलायचा प्रयत्न करत असतात, पण त्या हॉर्नच्या आवाजामुळे त्याला काही ऐकू येतच नाही. त्यानंतर तो त्याच्या समोर असणाऱ्या गाडीजवळ जात काय झाले हे विचारतो, तर तो माणूस सांगतो की गाडी बंद पडली आहे आणि त्यानंतर आदित्य पाठीमागे जाण्यासाठी निघतो. इकडे पारू देवीपुढे आलेली असते. ती गळ्यातील मंगळसूत्र हातात घेऊन देवीची प्रार्थना करत म्हणत असते की देवी आई, तू कोणती परीक्षा घेतेस ग माझी? या लोकांची तुझ्यावर श्रद्धा आहे, ते तुझी रोज पूजा अर्चा करतात, मग तू त्यांच्याशी असं का वागतेस? माझ्या आदित्य सरांवर खूप मोठं संकट आलं आहे, त्यांचं रक्षण कर. आणि मग ती लगेच ते मंगळसूत्र गळ्यात घालायचं ठरवते, पण तितक्यात दामिनी त्या ठिकाणी येते. ती रागातच पारूला विचारू लागते की काय ग पारू, इथे काय करतेस तू? तुला काही कळतं की नाही? खाली सगळेजण टेन्शनमध्ये आहेत, मग तू इथे कशासाठी आली? आणि दामिनीला पाहून पारू खूप घाबरते. ती मनाशी विचार करत म्हणत असते की दामिनी मॅडम, तुम्ही प्लीज पटकन इथून जा, म्हणजे मला मंगळसूत्र गळ्यात घालता येईल. पण दामिनी काही जागची हालत नाही. ती पारूला म्हणत असते की पारू, तुझं काही एक वेगळंच जग आहे का गं? म्हणजे जेव्हा सगळेजण एके ठिकाणी असतात ना तेव्हा तू तिथे नसतेस, दुसरीकडेच कुठेतरी असते. आतासुद्धा इथे काय करतेस तू, मला कळत नाही आहे. तरी इकडे जेव्हा आदित्य त्याच्या गाडीच्या मागे असणाऱ्या गाडीकडे जाण्यासाठी निघतो तेव्हा ती गाडी मागे जाते. त्यामुळे आदित्य अहिल्यासोबत फोनवर बोलू लागतो, पण तितक्यात ती गाडी जोरात आदित्यच्या दिशेने येते आणि त्याचा मोठा अपघात
अपघात घडतो. तर इकडे पारू आणि दामिनी बोलत असतात आणि बोलता बोलता दामिनीचं लक्ष देवी पुढच्या प्रसादाकडे जातं आणि ती पारूला म्हणते की पारू, किती निर्लज्ज आहेस का तू इथे देवी पुढचा प्रसाद खाण्यासाठी आली आहेस का, की आमच्या देवीचे दागिने चोरण्यासाठी आली आहे. आणि ते ऐकून पारूला तर काय बोलावं ते सुचत नाही. आणि मग त्यानंतर ती दामिनीला खोटं सांगते की दामिनी मॅडम, मी फक्त सावित्री आत्यांना हे सांगण्यासाठी आले होते, देवीसाठीचा प्रसाद देवी पुढे ठेवा आणि बाकीचा प्रसाद किचनमध्येच ठेवा, म्हणजे सगळेजण नंतर खातील. आणि ते ऐकून दामिनीच्या लक्षात येतं, म्हणजे देवीच्या प्रसादासाठी बनवलेले पेढे किचनमध्ये आहेत आणि तिला ते पेढे खाण्याची इच्छा होते. त्यामुळे ती पारूला म्हणते की मी चालली आहे किचनमध्ये, तू थांब इथेच. आणि ती पटकन तेथून निघून जाते. आणि ती गेल्यावर पारू लगेच ते मंगळसूत्र तिच्या गळ्यात घालते आणि देवीची माफी मागत म्हणते की देवी आई, मला माफ कर, मला खोटं बोलावं लागलं, पण मी जे काही केलं ते आदित्य सरांसाठी केलं. त्यानंतर ती धावतच खाली येते. तर इकडे सगळेजण आदित्यला कॉल करायचा प्रयत्न करत असतात, परंतु त्याचा फोनच लागत नसतो. त्यामुळे सर्वजण काळजीत पडतात. अहिल्या तर खूप अस्वस्थ असते. ती म्हणत असते की जर त्या दोघींनी माझ्या आदित्यच्या केसाला जरी धक्का लावला ना, तर मी त्यांना जिवंत सोडणार नाही. तर प्रिया तिला समजावत म्हणत असते की आई, काळजी करू नका, प्रीतम आणि पारू गेले आहेत ना त्यांना शोधायला, आदित्य दादा लवकरच सापडतील. पण मग त्याच वेळी अहिल्याला अनुष्काचा कॉल येतो. अहिल्या रागातच तो कॉल रिसीव करते आणि विचारते की बोल अनुष्का, काय काम आहे तुझं. तर अनुष्का हसतच म्हणत असते की अहिल्या, काय झालं, तुला तुझ्या मुलाची खूप काळजी वाटते का. अगं पण काळजी करू नको, तुझा आदित्य माझ्यासोबत आहे. आणि ते ऐकून अहिल्या तर अजूनच चिडते. तर अनुष्का म्हणत असते की माझा होणारा नवरा माझ्यासोबत आहे, तू अजिबात त्याची काळजी करू नको. जितकी तुला त्याची काळजी आहे ना, तितकीच मला सुद्धा त्याची काळजी आहे. आणि ते ऐकून अहिल्या म्हणते की अनुष्का, तुला लाज वाटली नाही का गं असं वागायला. मात्र अनुष्का म्हणत असते की अहिल्या, ते सगळं जाऊ दे, मला फक्त एक गोष्ट सांग, तुमच्या घरात सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती कोण आहे. तू तर अजिबात नाही, तो श्रीकांतही नाही, आदित्य तर नाहीच नाही, मग कोण गं. ती पारू. आणि ती पारू ना खरंच माझ्या खूप डोक्यात जात होती. तिने सगळ्या माझ्या कामांमध्ये अडथळा आणला होता आणि म्हणून मी हे सगळं केलं. तर अहिल्या म्हणत असते की ज्या पद्धतीने तू आमच्या घरातून पळून गेली ना, त्यावरूनच कळलं की तू कोण आहेस आणि कशी आहेस ते. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर माझ्या मुलाच्या केसाला जरी धक्का लागला ना, तर मी तुला आणि तुझ्या त्या बहिणीला जिवंत सोडणार नाही. आणि ते ऐकून अनुष्का हसतच म्हणते की अहिल्या, आता आपण मुद्द्यावर येऊ. जर तुला तुझा मुलगा सुखरूप हवा असेल ना, तर तू मला भेटण्यासाठी ये. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, एकटीचे पोलिसांना कळवू नको, नाहीतर मी आदित्यचं काय करेल याचा तू विचारही करू शकणार नाही. आणि त्यावर अहिल्या म्हणते की ठीक आहे, येते मी एकटी. तर अनुष्का तिला हसतच सांगते की ठीक आहे, मी कुठे आहे हे आता तूच शोधून काढ, मी तुझी वाट बघते. आणि ती फोन ठेवून देते. अहिल्या लगेच मोहनला अनुष्काचं लोकेशन ट्रेस करायला सांगते आणि तिकडे जायचं ठरवते. दुसरीकडे दामिनीने सावित्रीला पेढे घेऊन खोलीत बोलावलेलं असतं. सावित्री तिकडे जात असते आणि मनाशी विचार करत असते की या दामिनी मॅडम कोणत्या मातीच्या बनल्या आहेत काय माहिती, घरात काय चालले आणि यांना पेढे खायची इच्छा होतीये. आणि मग त्यानंतर ती दामिनीच्या खोलीत जाते, पण तिथे दामिनी नसते, कारण ती बेडखाली लपून बसलेली असते. पण सावित्री एकटीच आली हे जेव्हा तिच्या लक्षात येतं, तेव्हा ती बेड खालून बाहेर येते आणि तिची अशी अवस्था बघून सावित्रीला हसू येतं. ती विचारते की दामिनी मॅडम, तुम्ही अशा लपून का बसला होता. तर दामिनी म्हणत असते की मला त्या दिशाची ना खूप भीती वाटते, जर ती परत इथे आली ना तर मला सुद्धा मारून टाकेल, म्हणून मी लपून बसले होते. आणि मग ती लगेच सावित्रीच्या हातातील पेढ्यांची डिश घेते आणि पेढे खायला सुरुवात करते. दुसरीकडे प्रीतम आणि पारू आदित्यचा शोध घेण्यासाठी निघालेले असतात. पारूला सतत घडलेला प्रकार आठवत असतो आणि ती खूप रडत असते. तर प्रीतम तिला समजावत असतो की पारू, काळजी करू नको, त्या दोघीजणी आपल्या दादाला हातही लावणार नाही. त्यांना माहिती आहे की जर त्यांनी दादाचं काही बरं वाईट केलं तर त्यांची काय अवस्था होईल ते, त्यामुळे तू काळजी करू नको. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत, लोकेशन कळल्यानंतर अहिल्या तिच्या माणसांना सोबत घेऊनच अनुष्काकडे जाण्यासाठी निघते. मात्र वाटेमध्ये अहिल्याच्या आणि तिच्या इतर माणसांच्या गाडीमध्ये एक गाडी येते आणि त्यामुळे अहिल्या एकटी पडते. तर दुसरीकडे अनुष्का आदित्यला त्रास देत असते. तर अहिल्या पारूला फोन करून सांगते की जर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर तू सगळ्यांना आधार दे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.